मित्रांनो नमस्कार. दररोज रोप लागवड चळवळीचा अखंड 1500 दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वर महादेव मंदिर, पानभोशी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड या ठिकाणी आपल्या दररोज एक रोप लागवड करतोयच आपण. यासोबतच आता निसर्ग सेवा ह्याच्यासाठी सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्ये दर सोमवारी महाप्रसाद भंडारा हा आयोजित करण्यात येत आहे. आणि आजच्या भंडाऱ्याचे महाप्रसादाचे अन्नदाते सौ जयश्रीताई पंढरीनाथ भोशीकर ह्या असून आमच्या हस्ते भंडारा आज म्हणजे त्यांनी अन्नदान केलेलं आहे आणि त्यांचेच भंडारा महाप्रसाद आयोजित करण्यात येत असतो. त्यामध्ये आजच्या महाप्रसाद भंडाऱ्याच्या यजमान भोशीकर कुटुंब म्हणा की भोशीकर कुटुंबीय आणि त्यांनी आज भोशीकर कुटुंबियांच्यापैकी आज त्यांच्या परिवारातून या दर सोमवारी होणाऱ्या भंडाऱ्यासाठी लागणारे साहित्य, जसं आपण सर्व लोकसहभागातून करतो कार्यक्रम, त्यापैकी आज हे 2 मोठे पाट पोळी तयार पोळ्या करण्यासाठी आणि ते मोठी प्लेट म्हणजे पीठ मळण्यासाठी, तर हे ताट आणि हे 2 पोळीपाट असे आपल्या ह्या दररोज एक रोप लागवडीसोबतच दर सोमवार होणाऱ्या भंडाऱ्यासाठी त्यांनी भेट दिली. त्यांच्याबद्दल त्यांनी कोणी दिले, कशासाठी दिले, त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊ. आज या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिर, पानभोशी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्तानं मांडाखळी येथील ॲडव्होकेट संदीप बालासाहेब सोनटक्के, तालुका जिल्हा मांडाखळी कुठे आहे? मांडाखळी कुठे आहे? कुठली मांडाखळी? मांडाखळी तालुका जिल्हा परभणी यांनी आज या ठिकाणी येऊन महाप्रसाद घेतला व शंभू महादेवाच्या चरणी 2 स्वयंपाकासाठी लागणारे पाट आणि 1 ताट या ठिकाणी त्यांनी शंभू महादेवाच्या चरणी अर्पण केले आहे. याबद्दल त्यांचे आपले टीमच्या वतीनं, वनरक्षकांच्या वतीनं आणि काय तर आपलं नाव काय, निसर्ग सेवा गट पानभोशी यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. आणि सदरील वस्तू ह्या कायमस्वरूपी या महादेव मंदिराच्या परिसरामध्ये राहतील. प्रत्येकाला भंडारा करण्यासाठी अडचण येऊ नये आणि सर्व साहित्य या ठिकाणी जमा करण्यात यावं म्हणून त्यांची सुद्धा इच्छा झाली, म्हणून त्यांनी हे भेट दिलेली आहे. आपण या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्ये आपण दर सोमवारी जो भंडारा महाप्रसाद आयोजित करतोय, या महाप्रसादाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण या ठिकाणी निसर्गपूरक, आरोग्यपूरक म्हणजेच आपण या ठिकाणी प्लॅस्टिक मुक्त जेवण, म्हणजेच प्रत्येकजण आपण स्वतः या ठिकाणी प्लेटमध्ये जेवण करतील, प्लेट स्वतः धुतील आणि हे करतील. म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्लॅस्टिकचा वापर न करता आपण या ठिकाणी एक मोठा संदेश देतोय की आरोग्यदायी, निसर्ग पर्यावरणपूरक संदेश देतोय. आणि आजच्या या पर्यावरणपूरक भंडाऱ्यामध्ये, महाप्रसादामध्ये सहकार्य केलेले सर्व भोशीकर कुटुंबीय यांचे सुद्धा आपण निसर्ग सेवा गट पानभोशी यांच्या खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आजच त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पांढरा चाफा हा वृक्ष लागवड करणार आहोत. सूळ असते आणि चाफ्याचं झाड ह्याला गाडीला याचे फुलं की नाही, याच्याशिवाय जमतच नाही. दररोज एक रोप लागवड चळवळीच्या अखंड 1500 दुसरा दिवस आणि आज आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर, माळ, पानभोशी या ठिकाणी लागवड करतोय पांढरा चाफा. आणि पांढरा चाफा लागवड केल्यानंतर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपण 1500 दुसऱ्या दिवशी रोप लागवड केल्यानंतर आपल्याला काय, आपल्या ह्याबद्दल वृक्ष लागवडीबद्दल, दररोज एक रोप लागवडीबद्दल काय आपल्या म्हणजे काय मत आहे त्याच्याबद्दल आपण 2 शब्द बोला. सिद्धेश्वर महादेव मंदिर, पानभोशी, तालुका कंधार येथे दररोज वृक्ष लागवड या चळवळीच्या माध्यमातून आज 1502वा दिवस अखंड वृक्ष लागवड या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि म्हणून ही चळवळ संपूर्ण आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ही आमची चळवळ आमचं पाहून अनेक ठिकाणी
वृक्ष लागवडीचं काम या ठिकाणी तरुण मंडळी करीत आहेत. त्यामुळे आम्हालाही थोडंसं प्रोत्साहन मिळत आहे. आणि आमच्या या चळवळीचे प्रमुख आहेत आमचे वनरक्षक, आमच्या पानबुसचे वनरक्षक शिवशामजी घोडके यांच्या प्रेरणेमधून आम्ही सर्व या ठिकाणी वृक्ष लागवड करीत आहोत. त्यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी आमच्या महादेव मंदिर परिसराला नंदनवन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि असंच उत्तरोत्तर या परिसराचा विकास व्हावा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी अशी आमची कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. आपण सुद्धा वृक्ष लागवड केली, स्वतः वृक्ष लागवड करून सर्व महाराष्ट्रातील नव्हे देशातील सर्व निसर्गप्रेमी व्यक्तींना आपण दररोज एक रोप लागवड चळवळीमध्ये सहभाग होण्यासाठी प्रेरणा दिली. प्रसाद घेऊन जा की. महाशिवरात्री या महिन्यातील दुसरा सोमवार आहे, तिसरा सोमवार आहे. तर या सोमवारी या ठिकाणी भंडारा होऊन 1502 तर 502वे झाड या ठिकाणी आम्ही सर्वांनी लावलेलं आहे. आणि खूप आम्हाला या ठिकाणचा अभिमान आहे. आणि आमचं या ठिकाणचं हे सगळं काही नंदनवन याची उत्तरोत्तर प्रगती हो आणि इथली हिरवळ पूर्ण आमच्या भारतामध्ये पसरो आणि आमचं गावचं नाव, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव पूर्ण भारतभर गाजावं. आणि हे सगळं श्रेय येथील वनरक्षक माझे छोटे बंधू शिवशाम घोडके यांना जाते. आणि ह्यांनी तळमळीने या ठिकाणी हे कार्य करत आहेत. त्याबद्दल मी माझ्या वतीने तर मी त्यांचे धन्यवाद मानते, पण पूर्ण गावकऱ्यांतर्फे सुद्धा मी त्यांना असंच कार्य अविरत चालू ठेवावं हे सुद्धा मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आपण याच ठिकाणी 100% लोकसहभागातून म्हणजे पूर्ण 100% म्हणजे सर्व लोकांच्या सहभागातून या ठिकाणी दररोज एक रोप लागवड करतोयच. त्यानंतर आपण ह्या 100% लोकांच्या सहभागातूनच दर सोमवारी भंडारा महाप्रसादात सुद्धा आयोजन करतो. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इथे शिवभक्तांचा, निसर्गप्रिय व्यक्तींचा राबता वाढलेला असून दर सोमवारी 1000 लोक किमान शिवदर्शन करण्यासाठी आणि महाप्रसाद घेण्यासाठी येत आहेत. तर आपण सुद्धा इतका वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि सर्वजण या ठिकाणी वृक्ष लागवड केली. त्याबद्दल निसर्ग सेवा गट पानबोशी निसर्ग सेवा गटामध्ये अनेक लोक सहभागी असून सर्वजण आपले कार्य आपल्या नेटानं पार करतायत. त्यामध्ये आपले येथीलच असलेले आपले पाणीवाले बाबूराव म्हणून प्रसिद्ध असलेले निसर्ग सेवा गटाचे तर आपले बाबूराव मामा भोशीकर हे सुद्धा या ठिकाणी आम्हाला निसर्ग सेवा गटाला ज्या वेळेस आम्हाला पाण्याची किंवा लाईटची अडचण आली त्यावेळेस ते धावून येतात आणि हे करतात. ज्यांच्यासोबतच अनेक निसर्ग सेवक या ठिकाणी जोडलेले आहेत. अशा ह्या सर्व निसर्ग सेवकांच्या सहभागातून आज आपण 1500 2 दिवसापर्यंत यशस्वीरित्या पोहोचलेलो आहोत. आणि आपण या दिवशी आपल्या या चाफ्याचे रोप लागवड करण्यासाठी आला त्याबद्दल निसर्ग सेवा गटाकडून पुन्हा धन्यवाद.